गगरांद्री पंकजरता कला स्वादिता हे मामोद सुसारता स्वानंद अल्लादिता चित्रम्बादिपलोक पुष्पजनिता नन्दादिसारोहिता सद्धर्मोऽप्यसुरन्दिता मधुकरा श्रीनाथदेवा सर्वज्ञ स्वामी श्री चक्रधरांच्या अमृतमय वाणीतून साधनाच्या द्वारे साध्यापर्यंत जाण्यासाठी जे स्वामींनी केलेलं निरूपण आणि त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून व्यास, केसराज दास, अनिल म्हणा यांच्या माध्यमातून साकारलेली प्रसाद सेवा, ही प्रसाद सेवा आपण श्रवण करत आहात. प्रसाद सेवा म्हटलं की असं वाटतं आपल्याला की स्वामींचा जो प्रसाद आहे त्याची सेवा करणं असं नाही. प्रसन्न होऊन जी दिल्या जाती वस्तू, त्या वस्तूचं वंदन चिंतन करणं याला प्रसाद म्हणतात. त्या प्रसादामध्ये कितीतरी वस्तू आपण ऐकल्या, विशेषही येऊ शकतात. आपल्या गुरुने आपल्याला एखादा विशेष प्रसन्नतेने दिलेलं, त्याचंही चिंतन आपण केलं तर ते प्रसाद सेवेमध्ये जमा होतं. म्हणून त्या प्रसाद सेवेच्या माध्यमातून सांगितलेले पदार्थ, त्याचं वर्णन आपण ऐकत आहात. कोसला रेशमी धागा, त्या किड्यापासून बनलेला, त्याच्यापासून बनलेली वस्त्र, त्या वस्त्राच्या माध्यमातून आपण श्री प्रभू बाबा आणि आमचे स्वामी दोघांच्या उपयोगी गेलेले वस्त्र, त्या वस्त्राची नावं, त्या वस्त्राचा उपयोग कसा केला स्वामींनी हे आपण श्रवण केलं. आता रोम चर्मापासून बनले, कातड्यापासून बनलेलं, केसापासून बनलेलं. कोणते? जे ते केसापासून बनतं त्या ज्या वस्तू स्वामींच्या उपयोगी केलेल्या आहेत, त्या वस्तू कशा आहेत हे आपण श्रवण करणार आहात. आता रोने अंत 5 वर्णी जात,
पूर्वीचे वस्त्र जे होते अद्भुत कलारूप होते, ज्याच्यामध्ये कुशलतेपूर्वक विणलेलं होतं. त्यामध्ये 5 वर्णी जाळी, 5 रंगाची जागी म्हणजे जाडसर असलेलं बसण्याचं, ते सुद्धा कलाकुसरी होत. ती 5 वर्णी जाळी एक चर्मकार होता गोदो, आणि त्या चर्मकाराचा जो होता तो स्वतः वस्त्र विणायचा. अशा केसापासून तो वस्त्र विणायचा. एक सुंदर प्रकारची जाळी त्या चर्मकाराने विणली, अतिशय सुंदर, स्वामींना अर्पण करण्यास. स्वामी चक्र यांची लीला आहे. स्वामींना ते अर्पण करायचा हेतूने सुंदर प्रकारचं विणलं गेलं. त्याचं नाव दाखवत. सुंदर प्रकारचं जाळी त्याने विणली. स्वामींच्या दर्शनाला आला. ती 5 वर्ण रंगाची होती. ती जी 5 वर्णी सांगतात ती जाळी 5 रंगाची होती, सुंदर विज्ञानी होती. स्वामी मध्ये होते. तो बाहेर आला. बाईसा होती. बाईसाला म्हणतो असा असा मी आलो आहे दाखव. मला ही वस्त्र स्वामींना अर्पण करायचं. तुम्ही सांगा स्वामींना. काय हरकत नाही. बाईसा मध्ये आली. बाईसानी स्वामी चक्रांना सांगितलं की दाखवा आलेला आहे, तुम्हाला वस्त्र अर्पण करण्याचा हेतू आहे का? बऱ्याच काही वस्तू आणल्या होत्या. त्याच्यामध्ये मुख्य प्रकारे हे 5 वर्णी जाळी. स्वामींनी जसं काय ऐकलं आणि नाही ऐकलं, गोसावी उगेची काही बोलली नाही. परत बोलल्या गेलं. मग स्वामींनी त्याला बोलवलं. मध्ये आला. स्वामींच्या श्री चरणावरती 5 वर्णाची जाळी अर्पण केली. नुसती जाळीच नाही, चौरी अर्पण केली. काही आरती वगैरे सगळ्या काही वस्तू आणल्या होत्या त्या त्यांनी स्वामींच्या चरणी अर्पण केले. स्वामी म्हणतात बराच वेळ बाहेर उभं राहावं लागलं. तुम्हाला काही निरोध झाला असेल, काही त्रास झाला असेल, वेट करावं लागली, वाट पाहावं लागली. तो नाही, त्रास नाही. चरित्रात एक शब्द आहे, दाभणाचं पोत होत त्याच्याजवळ बोलून लोखंडाचा व्यापारी असावा. दाभण वगैरे पोत भरलेले होते, तिथं होते. स्वामींनी दाखवले. स्वामींच्या ठिकाणी ते अर्पण केले त्याने वस्तू. थोडा वेळ बसला आणि निघून गेले. म्हणजे जी 5 वर्णी जागी आहे ते दाखवणी आमच्या स्वामी चक्रांना अर्पण केलेली आहे. तिला संबंध झालेला आहे. ते मानवा पंथात
प्रसाद सेवेच्या रूपाने पिढीमध्ये आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तू आहेच असं नाही, पण ज्या ठिकाणी जी वस्तू आहे त्याचाही त्याला इतिहास असला तर पुरावा आहे. एखादा आबाद लिहिलेला असला तर पुरावा आहे. काही काही गोष्टीला पुरावा नाही आहे, वस्तू लिहिलेल्या, परंतु पुरावा नाही. पण काही काही पिढीमध्ये तो पुरावा आहे. त्याच्यामध्ये 5 वर्णी झाली, दाखवणी अर्पण केलेली 5 वर्णी झाली. केसांची सोरठी जाळी, सौराष्ट्र, सोरठी असं सौराष्ट्राला होत. सौराष्ट्र म्हणजे आताचा गुजरात, मला वाटतं गुजरातचाच भाग आजही सौराष्ट्र म्हणून आहे. अशा प्रकारचा गुजरातचा भाग असलेला सौराष्ट्र, त्या सौराष्ट्रामध्ये या रोमाचे वस्त्राची खूप प्रसिद्धी. स्वामींना बऱ्याच वेळा त्या सौराष्ट्रामधून वस्त्र आलेले आहेत या रोमाचे, आणि ते स्वामींना अर्पण झालेले आहेत. म्हणून त्यांनी गेले सोरठी झाली. एखादं उदाहरण आपल्याला माहिती असावं सोरठी जाळी. आपल्या जवळ असलेलं चांगदेव, आपल्या जवळ चांगदेव आहे. स्वामींच्या सोंडीवर उभे राहिलेले होते. कवी बिंब टिकून येत होता. त्या स्वामींनी सोरठीच जाळीचं अंगरखा आणि टोपी घातलेली असा उल्लेख चरित्रात सापडतो. जर आपण बारकाईने पाहिलं, सोरठीची टोपी घातलेली होती आणि त्या गुजरातचं शर्टही घातलेलं होते, अंगी घातली. त्या टोपीच्या आणि अंगरख्याच्या माध्यमातून कवी बिंबाचा उल्लेख येतो. कवी बिंब स्वामींजवळ आला. तुम्हाला चांगदेव तिला माहिती आहे, नाचत वाजत गाजत आलेला आहे. स्वामींना चित्री व काठी अर्पण केली असं त्याच्यात म्हणले. काही डिझाईनची काठी, वेलबुद्धी काढलेली काठी असेल, ते स्वामींना अर्पण केली आणि स्वामींचे स्तुतिगान केलं. बाईसा स्वामींच्या सोबत होती. बाईसा म्हणते, बाई भक्त कसा देवाला म्हणतात की भक्त कसा आहे. स्वामी म्हणतात, बाई हा भक्त इतरांसारखा नाही. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, अशा माध्यमातून त्यांनी स्तुती केली. तो सलनू म्हणजे ओल्या गुणाचा आहे. आपण सुद्धा त्वमेव माता च पिता त्वमेव म्हणतो. दररोज सकाळी म्हणतो, संध्याकाळी म्हणतो. फक्त म्हणण्यापुरतं आपण कधी मानला. आपण फक्त एक परंपरा आहे, आरती झाल्यानंतर स्तवन म्हणावं आणि त्याच्यामध्ये त्वमेव माता कसं तरी पटकन पार करावं आणि पुढचे जग. त्या शब्दशः अर्थाचा आपण कधी उल्लेख केला नाही. तसा तो कविडिंब, त्या कविडिंबाला स्वामींपासून वेद झाला. तो वेद झाला तेव्हा स्वामींनी जे वस्त्र परिधान केलेलं, हे लिहायच्या करता सांगितली की स्वामींनी जे वस्त्र परिधान केलेलं होतं ते सोरठी जाळी, म्हणजे सौराष्ट्रामधलं टोपी होती, सौराष्ट्रामधला अंगरखा होता. आणि हा परमेश्वराच्या सन्मानाने प्रसाद सेवेसाठी उपयोगी आला, वंदन करण्यासाठी मिळाला. म्हणून त्याला म्हणतात सोरठी. आणि काही उदाहरण द्यायचं म्हटलं
एकदा स्वामींनी गुजरातमधले वस्त्र स्वामी जास्त वापरायचे. सोरठी जात, सोरठीची टोपी आणि अंगरखा घातलेला होता. साधा आणि बाहेरून साधा आली स्वामींना वाढून गेली. स्वामींना म्हणजे तुमची टोपीने अंगरखा खूप चांगला दिसतोय. सोरठीचा, सोरठी जाडीचा म्हणजे गुजरात मधला. स्वामी म्हणतात तुला आवडला घेऊन टाक. मग काय ऐकता घेऊन टाकाय. तू मला चांगला दिसतो म्हणे. हा मला काही चांगला दिसणार नाही, हे तुमच्याच योग्य आहे. स्वामींना कसं काही नाही. आता आम्ही किती दिवस वापरणार, कोणी आला तर आम्ही देऊनच टाकणार आहे. आम्ही देणारच आहे. नाही 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 मी काही घे, हा तुमच्या अंगावर चांगला दिसतो म्हणून असं साधेच्या माध्यमातून त्या सोरठी जाळीचा उल्लेख, सोरठी गुजरातच्या वस्त्राचा उल्लेख म्हणजे रोमाच्या वस्त्राचा उल्लेख या ठिकाणी चरित्रात आपल्याला आढळतो. म्हणून या ठिकाणी चरित्र दिलेले नाही, परंतु चरित्राच्या माध्यमातून सोरठी जाळी याचा पुरावा इथे मिळतो. पुढे तिसरा उल्लेख सोरठी जाळीचा. एकदा मार्तंड स्वामींजवळ बसलेले आणि मार्तंड स्वामींजवळ बसलेले असताना स्वामी त्याला द्वारकेला पाठवले. यात्रेला पाठवा हा काही कामाचा नाही का, पण द्वारकेला पाठवायचं त्याला कोणी खाऊ तर घातलं पाहिजे. फुकट कोणी खाऊ घालत नाही. तुमच्यासारखे कपडे असून कुठे फिरलं तर कोणी दे. स्टेशनवर लोक भीक मागत असतील, 100 लोकांना मागतात तेव्हा कोणीतरी 1 रुपया देतो, नाही का नाही. आता याला जायचं आहे, द्वारकेला पाठवायचं. स्वामी त्याला भगवं करा, भगवं करा म्हणजे संन्यासी करा. साधू म्हटले की कोणीतरी, कपडे असले की कमीत कमी खायला तरी. म्हणून लक्षात, कपड्याचा हा फायदा आहे. देव होईल तो होईल, तो पुढे राहिलं, पण कमीत कमी खाणं तरी. म्हणून भगवं करा केलं. त्याला पैसे दिले, जाय भाऊ यात्रेला जा. पैशाला स्वामींची आवड होती, पैशाला अत्यंत स्वामींच्या बद्दल प्रेम होत. मार्तंड देवी भाता होता ना, परंतु तरी संपूर्ण वेद स्वामींच्यासाठी पैशाचा होता. पैशाने काय केलं, त्या काळात 2 आसू, आज 850 वर्षापूर्वीच्या गोष्ट आहे. 2 आसू कशाच्या राहायच्या, सुवर्णाच्या. आता तर पैशाला काही किंमत, आता अशी कागद झाली की कुठून पाठवून त्याचा पत्ता लागत. सुवर्णाच्या आसू 2 आसू त्याला दिल्या. अरे बाबा तुला खर्चायला स्वामींनी पैसे दिलेले आहेत ते वेगळे, आणि हे 2 आसू घे. आणि तू आता गुजरात मध्ये जातोय ना, तर सौराष्ट्राची सोरठी जाळी. कशाचा उल्लेख आला याच्या, सोरठी जाळी. ती सोरठी जाळी घेऊन तुम्हाला माहितच आहे, मार्तंडाचा नेम अतिशय खरा, आपल्यापेक्षा अतिशय चांगला.
आणि तुम्ही म्हणता की अतिशय खरा म्हणजे आपल्यापेक्षा खरा, कारण त्यांना स्वामींचं दर्शन झालं, तुम्ही त्याला ऐकायचे नाही, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा आपण बेहत्तर खराब आहे. नुसते खराब नाही, आपण त्याच्यापेक्षा बेहत्तर खराब आहे. म्हणून त्या मार्कंडाचा लेख असा दैवरात्रीची प्रतिकारणता पुढे वाढत गेला. खोटं बोलत बोलत गेला, प्रत्येक ठिकाणी तो कधीच खरं बोलला नाही. लक्षात ठेवा, आपण मी इथं काय करतो, आपलं काही झाकायसाठी काय करतो, खोटं बोलत जातो. आणि खोटं बोलता बोलता वेदवंत आला, मग बोधवंत आला, मग ज्ञानी आला, मग भक्त आला, आणि मग ईश्वरावर चांगलं. असा असलेला मार्कंड याची ईश्वरापर्यंत प्रतिकारणता आलेली. आता स्वामींसाठी त्याला वस्त्राला पैसे दिले, सोरठी जाळी आणण्यासाठी त्याला स्वतंत्र खर्चायला पैसे दिले होते, ते वेगळे. याला जाळी आणायला बाईसाठी पैसे दिले होते, ते वेगळे. आता विचार करायचा, एखादी जर देवासाठी आपल्याला काम सांगितलेलं आहे, तुमचे पैसे नका खर्च करू, तुम्हाला दिले, पण हे देवासाठी एखादी वस्तू आपल्याला सांगितलेली आहे, त्या पैशाची तर वस्तू आपण आणायला पाहिजे. आपल्याला काही खिशाला झळ लागली नाही, फक्त आपल्याला काय करायचं आहे. आता बी असे लोक आहेत खोटा, हे मार्कंडाच्याही पलीकडे जाणार, आता ईश्वरच नाही. आणि विचार करा, तो गेला गेला म्हणजे गेला नाही, तिकडे गेला. सर्व पैसे त्याला खर्चायचे पैसे मी तसेच ठेवले, या 2 आसुबी तशाच ठेवल्या. आणि काय तिकून आला, बाईसा होते, तू आला बी लगेच. काय सर, खोटं बोलणारा माणूस का खोटं बोलत असतो की पुढच्याचा अंत करणे एकदा त्यालाच तर खोटं बोलणं. आणि तो या जगात जिंकतो बरं, आता देवाच्या माध्यमातून बनत असेल, पण आता जग कशाचा आहे, तुमचे वाचणे लोक बी त्याला बोलून जातात. जो खोटं बोलतो ना त्याला काय करतात लोक, बोलून जातात. आणि त्या मार्कंड बाईचा डोळाला काय सांगू नाही, इतकं वाईट झालं. मी गेलो, चोरांनी लुटलं मला, काय सांगणार तुम्ही. त्या ठिकाणी बाईसाचा भाचा होता, पण लुटलं, तुला काहीच झालं नाही. हो, म्हणजे पैसे सगळे लुटून घेतले, ते सोबत केलेले पैसेही लुटले, आणि ते 2 आसू होत्या स्वामींच्या, त्या सुद्धा काय केल्या, लुटल्या. स्वामींची सोरठी जाळी आणायची आहे, ईश्वरापर्यंत खोटं बोलण्याचा लेख गेलेला आहे. आणि त्यांनी असं बोलले, आणि बाईशाला खरं भासलं. स्वामींना माहित होतं, सर्वज्ञ. स्वामींतर बाई आलं त्या, अरे बरं झालं, हा चांगला आला म्हणे, याला जर काही हातपाय मोडला तर काही मारलं असतं तर किती पंचायत आली असती. सांगू द्याला, पैसे जाऊ द्या. आपण सुद्धा तसंच करू. पोरांनी लाखाचा घोळ तिकडे केला ना, कर तू बापा, पण तुला तर काही झालं नाही, कारण मातेचं लक्ष नाही. असं की पोराने किती बी खोटं बोलला, कसाही पैसा उधळला तर ती काय करते, अंतःकरणात जाते, त्याच्याने तो वाईट, त्या संस्काराने तो काय होतो, वाईट होतो. स्वामींची जाळी तर गेलीच तिकडं, ते पैसे घेतल्याने ते सर्व पैसे एका पिशवीमध्ये कोंबून ठेवले. आणि काय केलं, मठाच्या माग खड्डा खोदला, त्याच्यामध्ये पुरून टाकले, म्हणजे काम पडलं तर आपल्याला काढून घेता येईल. स्वामी सर्व, स्वामी म्हणतात, अरे मार्तंडा, तू द्वारकेला गेला, आला, काही माहुंदी केलीच नाही. माहुंदी समजते ना, यात्रेहून आल्यानंतर उपाय केला जातो, त्याला म्हणतात. बाई सांगते, बाबा काय तुम्ही त्याच्या मागे लागले, तो बिचारा जसा तसा घरी आला, हे आपलं भाग्य, त्याच्याजवळ कुठे पैसे आहे.
बायांचा स्वभाव भाविक आणि भाविक असल्यामुळे ते कोणत्याही गोष्टीचा लांबचा विचार करत नाही. त्याच्यामुळे काय होतं की कोणत्या तरी खड्ड्यात त्या कधीतरी पडून जात. बाईसाठी स्वामींनी नाथदेव आचार्याला मागून गेलं मंदिरच्या मागून, उकरायला लावलं. ती पिशवी पाहिली, त्याच्यामध्ये एक कवडी चुंबक नंबरचा एक रुपया सुद्धा खर्च केलेला नव्हता. 1 रुपया सुद्धा. काही लोक कसे आहेत, लक्ष्मीदास आहे या जगात, खूप प्रकारचा पैसा आहे, पण स्वतःसाठी खर्च करत नाही आणि धर्मासाठी खर्च करत नाही. तशा प्रकारचा हा मार्तंड. एक पैसाही न खर्च करता वापस आला. स्वामींनी बाईसजवळ पिशवी धरली फेकली. हा तुमचा मार्तंड हमेशा अनृत्य बोलत असे, खोटा बोलतो. सांगा, या चरित्रातून आपल्याला एकच आदर्श घ्यायचा की स्वामींना बाईसांनी जे अर्पण करायचं वस्त्र होतं सोरठी जाळीचं, त्याच्यापासून ते अंतरली का नाही. जे वस्त्र स्वामींना अतिशय आवडत होतं, स्वामींच्या ठिकाणी प्रवेशन व्हावं अशी बाईसाची क्रिया होती, पण मध्ये आड कोण आला, हा आदर्श यातून सांगितला की सोरठी जाळीला हे चरित्र याच्याकरता प्रमाण दिलं. आपण सुद्धा बाबांनो जीवनामध्ये अनेक प्रकारचं वावरत असताना जर एखादा कोणी चांगली क्रिया करत असला किंवा तुमच्याकडे एखाद्याने पैसे दिले की तुम्ही एक क्रिया करून घ्या, त्यांनी कष्ट आणि पै जमा करून केलेला पैसा आहे आणि त्या पैशाचं त्याला असं वाटतं की परमेश्वर प्राप्तीच्या ठिकाणी साधनवंताच्या ठिकाणी ठीक व्हावं, काही वस्त्र पंगत अर्पण करावी आणि तुम्हाला मध्यस्थी केलं, मार्तंडा उपलक्ष केलं. आणि आपण जर तसं केलं तर आपली ही गत मार्तंडासारखी ईश्वर अवतारापर्यंत जाईल. आणि ईश्वर अवताराच्या ठिकाणी एखाद्याची क्रिया परमेश्वर व्हायची असेल, एखादं वस्त्र समर्पण करायचं असेल एखाद्याला, ते तुम्ही त्याला आदेशान आणि तुम्हाला नक्कीच तुमची जी पात्रता आहे हे नरकाकडे जाईल. म्हणून मार्तंड हा पैशाचा भाचा होता. स्वामींचं दर्शन झालं, स्वामींच्या जवळ राहिला, पैशाच्या संबंधाने काही का होणार त्याला काहीतरी होणार, कारण स्वामींचं दर्शन झालेलं आहे. परंतु अशीच प्रतिकारकता आपण जर आपल्यापर्यंत कोणी जर क्रिया केली, क्रियेला पैसे दिले, तर असा कोणताही अपभ्रंश त्याच्यातून न करता आपण मार्तंडासारखा देव जर जोडला तर आपलं नक्कीच परमेश्वरापासून पतन होईल. आणि जोडला नाही तर परमेश्वर मार्गाकडे आपण निमित्तानुसार मार्तंडाने जर ती सोरठी जाळी आणली असती आणि ईश्वराला जर बाईसाने अर्पण केली असती तर निमित्त कोणाला कोणतं लागलं असतं. निमित्त कोणतं महत्वाचं आहे. आपण क्रिया करू शकत नाही, पण आपल्या माध्यमातून एखादा क्रिया करतो आहे आणि आपण त्याची क्रिया जर परमेश्वराच्या परमार्गाच्या चरणी जर खरोखर एकनिष्ठतेने केली तर आपण त्याला निमित्ताचं भोग आणि निमित्ताचं भोग त्यापासून अंतरला. म्हणून ही सोरठी त्याच्या 3 चरित्रामध्ये या सोरठी जाळीचा काय होतो उल्लेख आपल्याला सापडतो. पुढे चौरी, दाखवणी अर्पण केले. चौरी कशाला म्हणतात? सरदार लोकांच्या गुरुद्वाऱ्यात 101% ही चौरी आठवत. चांदीची किंवा स्टीलची त्याला मूठ राहते, त्याला असे केस राहतात, पण ते केस अतिशय मुलायम राहतात. आपण कशाचं वर्णन करतो? रोमाचं आहे का नाही? रोम म्हणजे केस. त्या चौरीला लावलेले जे केस ते काय करतात?
असं असं त्या ग्रंथावर वगैरे करत राहतात. किंवा राजेशाही लोक छत्रपती सारखे राजे होऊन गेले, त्यांच्या दोन्ही बाजूने काय होते, चौरी ढाळती. असा राजेशाही सातपुर्तीचा होता. आता काही नाही राहिलं, आता थाकत नाही. ती चौरी परमेश्वराच्या जवळ मिळाली. म्हणजे सांगा, परमेश्वराचा थाट राजे लोकांपेक्षा सुद्धा अतिशय होता. काही नाही आलं परमेश्वराजवळ. स्वामी चक्ररायांनी राज भोगाचा त्याग केला, महाराष्ट्रात आले, परिभ्रमण केलं, पण इथे सर्व त्यांचा थाट कसा होता, राजासारखा होता. लोकांनी राजासारखं त्यांचं काय केलेलं आहे, पूजन केलेलं आहे, मान केलेलं आहे. म्हणून चौरी ही चौरी आठवताना त्याचे ते केस मुलायम आहेत, त्या अशा प्रकारचे हलवत होते. कोणी म्हणतात हवा घालतात, कोणी म्हणतात माशा उडवायला करत होते. अनेक काही प्रकार असेल तो प्रकार, पण त्या चौऱ्या दोन्ही बाजूनी अशा प्रकारच्या धडत होते. आपल्या सांप्रदायात सुद्धा पूर्वीची जे अधिकरण जेव्हा पवित्र पर्व व्हायचं, तेव्हा चौरी ढाळती दोन्हीकडून अशा प्रकारच्या चौऱ्या ढाळत होते. काही काही पिढ्यांमध्ये आजही आहेत. ती चौरी स्वामींच्या संबंधाने पोहोचली. आता ही चौरी स्वामींना अर्पण केली, दाखवणी आपल्याला ऐकली. पण या चौरीचा उपयोग स्वामींनी आणि दुसऱ्या कामासाठी सुद्धा केला. म्हणून त्या चौरीची लीळा आपल्या डोळ्यासमोर करणं अत्यंत गरजेचं. एकदा नाथोबा आणि स्वामी आणि नामदेवाचे बसलेले होते. थोडं काहीतरी खिवटा प्रसाद मिळाला. प्रसाद मिळाला, सर्वांना भेटला. नाथोबानी आणि नागदेवानी खाल्लं. आता तुम्हाला जर चांगला शिरा आलेला आहे आणि जर प्रसाद दिला, थोडस तुम्ही म्हणता काय प्रसाद दिला, जिंबेला डागबे लागलं. जीवाचं स्वरूप. त्यांना प्रसाद दिला म्हणजे कसं खायलाच पाहिजे, डबा भरून घरी न्याय देण्यापर्यंत असा आपल्या घरचा प्रसाद लागतो. नागदेवाचार्य नाथोबाई दिवस होते, ते सरळ म्हणून गेले, काय जिंबे डाग लागला. कसा अरे काय मिळालं, जिभेला फक्त चटका लागला, आतुरता होती जास्त खायची. आणि स्वामींनी ऐकलं, स्वामींनी ऐकलं, म्हणजे जिंबे डाग लागला म्हणा. मग तेव्हा काही अटी करून घेतल्या. तुम्ही जेवण झाल्या किती वाट्या खासाल, 5 वाट्या काहीतरी खेळ त्यांनी करून घेतली. प्रकार काय आलं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वेळेस महाराईचा कुटुंबाला नशीब जाणार होते का येणार होते, तिचा उपार स्वामींच्या ठिकाणी झाला. खीर, चपाती, घारी, अनेक प्रकार. तेव्हा उपारालाही सुद्धा पदार्थ इतके व्हायचे सुंदर की जे आता आपण नाव सुद्धा ऐकलेलं नाही. इतक्या सुंदर प्रकारचे पदार्थ परमेश्वराच्या चरणी अर्पण होत होते. म्हणजे आता सुधारता भाषे पूर्वीचा सुधारलेला होता. लोक म्हणतात विज्ञानाने जग खूप पुढे गेलं का, पूर्वी चांगलं होतं. या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला कळायला पाहिजे की पूर्वीचं जग चांगलं होतं की आताचं जग चांगलं आहे. भौतिकवादाने सर्व नास्तिक काय झाली, अनित्यता झाली. प्रत्येक पदार्थ कृत्रिम निघाला, प्रत्येक पदार्थ नाना प्रकारचे निघाले, त्याच्यापासून अनेक प्रकारच्या बिमाऱ्या झाल्या. प्रत्येक पदार्थ तयार झाले, पण खाव अशी तुमची लायकी बी राहिली.
पूर्वी तसं कोणाला शुगर होती, नागदेवाला महागाई झाला, गाई झाला, होती. म्हणजे कोणता भाग सुशिक्षित आहे, कोणत्या गोळ्या घ्याव्या लागल्या पूर्वीच्या काळात. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जसं जसं कलयुग आहे, तुम्हाला हे समजत नाही. कलियुग, कलियुगाचा अर्थ असा आहे की जसं जसं युग येईल, कली म्हणजे आकळीले, कली म्हणजे आकळीले म्हणजे सर्व सत्वाते धर्माते आकळी. सत्वाला आकर्ष बसला, धर्माला आकर्ष बसला, आयुष्याला आकर्ष बसला, म्हणजे सर्व काय होता आता आकर्षण. आता पूर्वीच्या काळापेक्षा आताचा काळ अतिशय कसा आहे, अधम आहे, असं प्रतिपादन तुम्ही करणार नाही. स्टेजवर बसले की म्हणजे आता भौतिक काळ आलेला आहे, आता सर्व काय आहे सुधारणा. एका रूम मध्ये सर्व जगाचं टीव्हीवर काय पाहता येतं, सर्व तुम्ही वाया गेलेले. म्हणून अशा माध्यमातून त्या नागदेव आचार्य आणि नाथोबाला हे झालं. दुसऱ्या दिवशी उपास झाला, भरपूर जीव वाचलं स्वामींनी. महाराजा त्यांच्याजवळ गेली, अरे वाड्या वाड्यात वाड्या वाड्या खूप चांगले चांगले पदार्थ बोलून जीव वाटले की पाणी प्यायला सुद्धा जागा ठेवली. चौरीची गोष्ट आठवायची आपल्याला, कशाचं युतीला आठवायची, चौरीची. आता स्वामी बसलेले आहे आणि स्वामींनी त्यांना बोलवलं, अरे तुमच्या 5 वाट्या बाकी आहेत, त्या आता तुम्हाला खावं लागतील. आली का पंचायत. ओ म्हणे घासाला परिश्रय नाही, म्हणजे एक घास घ्यायला सुद्धा मध्ये जागा. स्वामी म्हणे ते जमणार, ते जमणारच नाही, मग खावं तर लागेलच. खूप विनवण्या करायची स्वामी नाही. चौरी होती स्वामींजवळ, ही जी चौरी ते केसाच्या उलट्या बाजूने, ती स्टीलची किंवा चांदीची असेल, चौरी ठरलेली गुडघ्यावर मारली, खात नाही. खाय कांगायचे म्हणा, वेळ डाग लागला त्या चौरीची आठवण. ती चौरी स्वामींची कशा संबंधाने उपयोगात. इकडं नागदेवाला मारायचे, तिकडं नाथोबाला मारायचे. जबरदस्ती 5 वाट्या कोंबल्याच मारून करणे. कशाच्या माध्यमातून, चौरीच्या. ही चौरी स्वामींची त्यांच्या संबंधाने पवित्र झाली, श्री प्रभू बाबाच्या संबंधाने पवित्र झाली आणि हे आपल्या आधी वंदनीय झाली. म्हणून चौरीची आठवण केल्यानंतर आपण सुद्धा असा विचार करायचा की आपल्याला देवाची चौरी मांडीवर बसायला नको. म्हणजे कोणत्याही पदार्थाची जीवनामध्ये आशा करायची, जे आलं त्या नाट्यवाचार्याचं जर पुढचा अधिकार पाहिला तर का बाईंनी तुपाच्या ऐवजी कळण्याचं काय वाढलं. तिला नंतर कळालं की हे काय तेल होतं, तूप वाढायचं तर तेल होतं. ती नागदेवाच्या जवळ गेली, म्हणजे चुकलं माझं, मी तूप वाढायचं तर तोच नागदेव. पण स्वामींच्या संबंधाने इतका पवित्र झाला की त्या नागदेवाला मी त्या बाईला सांगितलं, कळेल का चुकेल हे न लागेल, जर जाणे तर महादायसाची सांग. का त्या चौरीच्या माध्यमातून देवाने घडवलं. म्हणून आपण जीवनामध्ये आपल्याला या विषय पदार्थ खूप निघालेले आहेत. या विषय पदार्थाच्या माध्यमातून आपण खूप देवापासून दूर लांब चाललेलो आहे. आणि जर आपण या विषय पदार्थामध्ये जास्त रममान झालो तर स्वामी चक्रांची चौरी उत्तर दिशेला आज ठेवलेली आहे. तुमचा योग तिथं आला की ती चौरी त्यांच्या हातात येईल. म्हणून त्या चौरीचं स्मरण करायचं की चौरीने काय कार्य केलं. की नागदेव आचार्यासारख्यांचा अधिकार घडवला ती चौरी. पुढे घेऊन गेले.
स्वामींना अर्पण केलेले केसाचं, त्याला खांबळ म्हणतात. आता राहतात ना कांबळ वगैरे, ते मला वाटतं काही काही कांबळ असे राहतात की अंगावर फोड फोड आले, ज्याला पित्त म्हणतात. पित्त आलं की त्याच्या अंगावर ते घेतात, त्याला घुंगडं. पूर्वी काय म्हणत होते, घुंगडं. तेही स्वामींच्या संबंधाने पोहोचले. सब कालाद्याचे कोपरे, सकलादाचे कोपरे असं एक म्हणतात परंपरेमध्ये. कुठेतरी वाचलं की मुंगसापेक्षा असा एक प्राणी राहतो, आणि त्या प्राण्यांच्या अंगावर जे केस राहतात ना, ते अतिशय मुलायम राहतात. आणि त्या केसांपासून बनवलेली टोपी मऊ राहतात एकदम, ते मुलायम राहतात एकदम. ते असा एक प्राणी आहे. त्या प्राण्यांच्या केसांपासून बनवलेले जाणारी टोपी स्वामी चक्रांच्या डोक्यावर गेल्यानंतर एकदम मऊ राहायची. आता कधी काही काही टोप्या काय होतात, टोचतात, कधी घाम येतो, कधी काय होतो. हे गरमीची टोपी आहे. हे गरमीची टोपी आहे, हिवाळ्यात घालायची टोपी आहे. आणि ही टोपी अशा प्रकारचं सकलादीचे टोपी, म्हणजे त्या प्राण्याच्या केसापासून बनवले. कारण हे जे आपण रोम आहे, हे रोम सर्व प्राण्यांच्या केसांपासून बनवलेले वस्तू स्वामींना अर्पण केलेल्या आहेत. पहिलं जे होतं ते कापसापासून बनवलेल्या वस्तू होत्या. दुसरं जे होतं ते कोसला पासून बनवलेल्या वस्तू होत्या. आणि तिसरं जे प्रकार आलेला आहे तो कशापासून आहे, प्राण्यांच्या केसांपासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या स्वामी चक्रधर होणार का गोविंद प्रभू बाबा होणार यांच्या उपयोगी गेलेल्या वस्तू, त्या वस्तू आजही पंथात वंदनीय आहे. त्या सकलादाचे टोपरे, असे टोपरे जे ते टोपरे स्वामी चक्रधरांचा त्याचा वापर करायचे. आणि स्वामी चक्रांची मूर्ती खूप सुंदर दिसायची. कदाचित गोविंद प्रभू बाबाही वापर करायचे असंही आहे. गोविंद प्रभू बाबाही वापर करायचे, कारण कुठेही ते भेटायचे. असं असलेला आज ते प्राणी आहे का नाही माहित नाही, पण त्या प्राण्याच्या केसापासून बनवलेले हे जे टोपरं आहे, हे टोपरे स्वामी चक्रांच्या चरित्रात उल्लेख येतो. ते टोपरे कोणी अर्पण केलं, कोणाला कोणी दिलं, याचा उल्लेख काही मला तरी सापडला नाही. कदाचित कसा कुठं तोपर्यंत मी पोहोचू शकलो नाही. म्हणून हे टोपरे स्वामी चक्रधरांचे किंवा गोविंद बाबाचे ते टोपरे अर्पण केलेले सकलादाचे होते. पुंसापेक्षा मोठा प्राणी असतो आणि त्याच्या अंगावर ते केस कसे राहतात, एकदम मुलायम मऊ. पहा तुम्ही, कधी कधी काय होतं, एखादा कंबल भेटतो, तो कंबल एकदम वरूनही मऊ राहतो, खालूनही मऊ राहतो. पूर्वीच्या काळात असतो तशा माध्यमातून हे टोपरे स्वामींना अर्पण केलेलं आहे. म्हणून हे मुख्य करून जेवढेही रोम आहे, रोमापासून बनलेल्या वस्तू आहेत, तेवढ्या सर्व मुख्य करून जे तुझ्या रोमाशी संबंध झाला, ते जितक्या प्राण्यांपासून केस आहेत त्याच्यापासून बनलेल्या वस्तूशी परमेश्वराचा संबंध आहे. ते तुझ्याशी माझे दंडवत प्रणाम, त्या त्या वस्तूला सर्वाला माझे दंडवत प्रणाम. अशा प्रकारचं हे आठवण, याला काय म्हणतात, प्रसादशी. आता या वस्तू सर्व आपण ऐकलेल्या ऐकतो आहे, वंदन करायला भेटेलच याची गॅरंटी.
असतीलच कुठं असंही नाही, कुठं लुप्तायमान झाल्या असतील, कुठं आपल्यापर्यंत पोहोचल्या नसतील. परंतु या सर्व वस्तूंना दोन अवताराचा, स्वामी चक्रांचा आणि आमच्या गोविंद प्रभू बाबांचा दोघांचा संबंध झालाय. आणि जितक्या जितक्या वस्तूला संबंध आला ते आदर करून त्या वस्तूंना माझा काय दंड, याच्यात सांगितलेल्याही असतील, याच्यात न सांगितलेल्याही असतील, त्या वस्तू ज्या ज्या माहिती आहे त्या आम्ही मांडल्यावर, ज्या माहीत नसतील त्या वस्तूंना सुद्धा आमचा साष्टांग दंडवत प्रणव. कापूस झाला, कोसला झाला, रोम झाला, आता चरम, कातळ, कोणाचंही कातळ, प्राण्यांचं कातळ जे असतील कातळ, त्या चर्मा अंत, त्या चर्माला सुद्धा स्वामी चक्रधरांचा आणि गोविंद प्रभू बाबाचा काय झालं, हे कशासाठी सांगताय वस्तू आपल्याला परमेश्वराचा त्याला विशेष प्रकारे प्रसन्नतेने संबंध झालाय म्हणून तो आपल्यासाठी काय आहे, फक्त जेतुल्याशी संबंध झाला, तिथं फक्त परमेश्वराचा संबंध झाला असं लावायचं, नाही तर जेतुल्याशी संबंध झाला, घरच्यांचा झाला असं करून टाकतात सांगता येत नाही काय वाचता वाचता. कारण तुम्हाला माहित आहे एखादा माणूस अविधीला चालला ना, अविधीला जाता 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 छरदोबा सारखा होतो. हे कायाची रे म्हणे, कोणाचं नाव घ्यायला पाहिजे होतं, चांगदेव राऊळाचं नाव घ्यायला पाहिजे होतं. काय म्हटला म्हणे, हे नागदेव राऊळाची असं तुमचं व्हायला नको. कारण कसं आहे, अविधी अविधी ते प्रसवे, अविधित पुरुष धर्मापासून जाय. म्हणून जे तुझ्या रोमाशी संबंध झाला कोणाचा, घरच्याचाही लावू शकतात. ते तुझ्याशी माझे दंडवत, काय तर सांगितलेलं आहे. पती म्हणजे कोण, काही काही परंपरा तत्वज्ञानानुसार तो घटना गेली. कर्मरातीच्या सिद्धांताप्रमाणे सुद्धा पती हा परमेश्वर, कारण देवतेचं साधन आहे कर्मरातीमध्ये. फळदाती कोण आहे कर्मरातीमध्ये, देवता. ज्या युग धर्मामध्ये 4 युगाचे वैजाप सांगितलेले, युग धर्म सर्वांनी वाचला असेल, त्या युग धर्मामध्ये कधी कुठं कोणत्या सूत्रात लिहिलाय पतीची सेवा कीजे आहे का. त्रेतायुगात आहे वडील माता बंधू हे आलेलं आहे, पण पती आलेला म्हणजे एक त्रेतायुगात वडील आहे, वडीलधारी भाऊ आहे, माता आहे, वडील आहे, यांची सेवा केली असं आलेलं आहे. पण त्याच्यात सुद्धा पती आलेला नाही. म्हणजे कर्मराजीच्या सिद्धांतात कुठेही पती हा परमेश्वर आलेला नाही. तरीही आपण जेव्हा माल टाकतो तेव्हा त्याला काय समजतो, तिथून पुढं म्हणतात ना खोटा आहे, उपदेशी म्हणतात. बरं हे म्हणून सांगितलं, उपदेशी म्हणतात म्हणून एवढा विषय आहे. म्हणून कदाचित प्रसाद सेवेमध्ये त्यालाही घुसवून द्यायचा. प्रसव काय सांगता येत नाही. अगदी खूप खराब आहे, अगदी खूप खराब आहे. तो कुठं कशा प्रकारे घुसेल हे काही सांगता येत नाही. म्हणून बाबांनो, जे वाचतो आपण ते देवाचं वाचायचं. कर्मरातीचे जितकेही नाते आहेत हे फक्त देहाच्या संबंधाने जुळलेले आहेत. देहाच्या संबंधाने तो तुमचा पती आहे. उद्या का तुम्ही त्यांचा पती होणार सांगता येत नाही. कर्मफळाच्या मानाने काहीच सांगता येत नाही. म्हणून कोण कसं आहे हे आपण ठेवायचं नाही. फक्त देहाच्या मानाने माता पिता पती पत्नी हे सर्व नाते कसे आहेत. देह सोडलं की नातं
सगळं प्रपंचाशी जोडलेले नाते आहेत. जीव कोणाचा बंधू नाही, जीव कोणाचा माता नाही, जीव कोणाचा पिता नाही, पण फक्त जीवाचा सर्वस्व कोण आहे? परमेश्वर, बाकी कोणी. जीव जीवाला तर कोणी स्वार्थपर आहे. हो, देवाने सांगितलं जीव जीवा स्वार्थी होती, आहे का नाही? एक बी जीव जीवासाठी नाही. सर्व कसा प्रपंचात बी सर्व नाटक कशावर आहे? आता इकडे माहित नाही, पण असे ऐकण्यात दृष्टीने पाहण्यात की सासू सासरे राहतात, 2-3 मुलं असतात, मग 2-3 मुलं आल्यानंतर 2-3 सुना येतात, मग ते वार्धक्याला लागतात. वार्धक्याला लागल्यानंतर हे वाटून घेतात. वाटून घेतल्यानंतर 2-2, 3-3 महिने झाले की त्याला म्हणतात तुझा इथून ड्युटी बदलली, तुला भाकर भेटणार पानवळ प्रपंच आहे. सर्व त्याचं होतं ना त्याचं. अशी परिस्थिती जर आपण आपल्या मुलांना संस्कार नाही लावले, शहरात असो वा खेड्यात असो, त्याच्यावर ही परिस्थिती आहे ना. कारण संस्कारच लागल्या गेले नाही. म्हणून बाबांनो हे प्रसाद जेव्हा आपण ऐकतोय ना, हे सुद्धा त्यांच्या कानावर थोडीशी घाला. ते संस्कारित होतील, त्यांनाही कळेल की परमेश्वराचं वंदन असं आहे, आणि या वंदनाला वरस केल्यानंतर आपला विधी काय होईल? म्हणून आपला हा प्रसाद सेवा आपल्यापासून आपल्या परिवारापर्यंत पोहोचवणं म्हणजे संस्कार रूप करणं अत्यंत काय आहे? गरजेचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की याच्या आता चरम म्हणजे कातडी, या कातडीमध्ये चरणगादी असा उल्लेख कुठे होतो. चरणचारी स्वामी उभे राहिले. चरणचारी उभे राहिले. चरणचारी म्हणजे पायी चालता चालता थोडा वेळ एका ठिकाणी थांबले, असाही उल्लेख होतो. पायी जाता या गावाहून त्या गावाला जाताय, जाता जाता न बसता फक्त उभं राहते, याला म्हणतात चरणचारी. तेव्हा स्वामी जिथे उभे राहत होते त्याच्या खाली जे चर्माची गादी टाकत होते त्याला चरण गादी. वर कातळ राहायचं, मध्ये कापूस राहायचा. तिथे टिकावी जास्त फाकू नये, कारण कपड्याची जी असली ना तर ती काय होते? उभं राहू काय होते? फाटते. म्हणून एक चर्म कातळ्यापासून बनवलेली सुंदर प्रकारची. दुसरा उल्लेख येतो गोविंद प्रभू बाबाचा. वृद्धपूरला स्वामी गोविंद प्रभू बाबाचं 125 वर्ष वाचत असताना हमेशा स्वामी गोविंद प्रभू बाबा चालता चालता थांबून जायचे, चरणचारी उभे राहायचे. तेव्हा त्यांच्या माग भक्तजन राहायचे, आणि जी गादी उभं राहायचे ती कशाची होती? चरण गादी, चांगल्याच्या कातळ्याची असलेली गादी. कारण गोविंद प्रभू बाबाचं काम विचित्र होतं, काय कधी फाळून टाकतील काय सांगता येत नव्हतं. म्हणून ते टिकावं म्हणून त्या प्रकारच्या चरण गादी. तेही स्वामींच्या आणि गोविंद प्रभू बाबाच्या संबंधाने पवित्र झालेली, तीही आपल्यासाठी वंदनीय आहे. पुढे पाठ गादी. गोविंद प्रभू बाबा चौरंगावर बसून जेवण करायचे. पाठ असं चौरंगाला म्हणतात. आणि त्या चौरंगावर कदाचित चादरची घडी गेली आथरली ना, तर गोविंद प्रभू बाबा असे खवळून टाकायचे बाहेर. प्रवृत्ती होती. मग काय झालं? भक्तीजनांनी विचार केला की ही गादी तर टिकायला पाहिजे आणि गोविंद प्रभू बाबा त्याच्यावर व्यवस्थित बसायला पाहिजे. पाठ गाडी चर्माची बनवलेली चौरंगाच्या
मापाची गादी स्वामी गोविंद प्रभू बाबा जेव्हा जेवण करायचे तेव्हा ताट यायचं समोर आणि ती खाली गादी राहायची, ती चरण गादी म्हणजे कातळ्याची गादी राहायची, त्याच्यामध्ये कापूस नाही. कातळ्याचे म्हणजे कडक राहायचे असं नाही, फक्त वरतं काय राहायचं ते मी कातळ असं काही ढोरागीचं तर म्हशीचं नाही समजलं. अतिशय मुलायम कातळ राहायचं आणि त्या कातळ्यामध्ये कापूस राहायचा आणि ते त्याच्यावर गोविंद प्रभू बाबा बसायचे आणि जेवण करायचे, म्हणून ते चरण गादी पाठ गादी. दांडियेचा बोखारू, दांडी म्हणजे पालखी. आमच्या राहुळांच्या काळात राहुळांनी जेवढं परिभ्रमण केलं विदर्भामध्ये तेवढं दांडीच्या माध्यमातून केलं. दांडी म्हणजे पालखी. या गावाहून त्या गावाला कशाने जायचं, मला बऱ्याच ठिकाणी दांडी खालवणे असं स्थान येतं. दांडी खालवणे म्हणजे काय, चालता चालता ती पालखी धरणारे थकले त्या ठिकाणी टेकवली, त्याला म्हणायचे दांडी खालवणे. आणि श्री प्रभू बाबाची पालखी बी खूप सुंदर होती. राजेशाही 7 सरण्या अवतारांनी उपभोग केलेला आहे. असं आपण प्रसाद सेवा ऐकत असताना आपल्याला वाटेल की स्वामी एक कटी प्रदेशी सुळा एक श्रीमुक्ती सुळा, हे स्वामींनी अशा प्रकारचा वेळ धारण केला. परंतु त्यानंतर जेव्हा निमित्त विधीमध्ये स्वामी आले, ज्या वेळेस स्वामी भक्तिजनासोबत आले तेव्हा सर्वात थाट कसा आला, श्रीकृष्ण चक्रवर्तीचा जसा थाट होता तसाच आमच्या स्वामींचा सुद्धा तशाच प्रकारचा राजेशाही थाट होता. तसाच गोविंद प्रभू बाबाचा जरी वेळीपासून मूर्त दिसायला असेल पण त्या मूर्तीच्या माध्यमातून अनेक जीवांना अपर धर्मापासून काढून काय लावलं, वर धर्मी लावलेलं आहे आमच्या गोविंद प्रभू बाबांनी. आणि ते त्या गावावर त्या गावाला त्या गावावर त्या गावाला. आता आपण कारमध्ये जातो, रिक्षेमध्ये जातो, बसमध्ये जातो, फटफटीवर जातो. त्या काळात श्री प्रभू बाबा दांडीवर जायचे, पालखीवर जायचे आणि ती पालखी लोक धरायची. आता कंडिशन अशी आहे आपली, मरत्यांना सुद्धा दांडीमध्ये जातात म्हणजे डोलीमध्ये जातात, पण थोडस गेलं की ते कशात ठेवतात, आता किती काळ विचित्र झाला. मेल्यानंतर सुद्धा शेवटपर्यंत त्याला स्मशानापर्यंत खांद्यावर न्यायची तुमची ऐपत. म्हणजे गोविंद प्रभू बाबा हलके असतील, गोविंद प्रभू बाबाची मूर्ती हलकी असेल का, तर ते तर या गाव त्या गावाला 12 महिने वास करत असताना कशावर जायचे, दांडी म्हणजे पालखीवर. आणि त्या पालखी या गावात त्या गावात त्या पालखीला सजवलेलं राहायचं. आणि ती पालखी उन्हाने पावसाने थंडीने त्याच्यावर दुष्परिणाम होऊ नये, ती खराब होऊ नये, त्या जास्त दिवस टिकावी, त्याची गोविंद प्रभू बाबाला सुंदरता कायम राहावी म्हणून बोखारू, दांडीचा बोखारू. बोखारू म्हणजे त्या दांडीला झाकण्याचं कवर, त्या पालखीला झाकण्याचं कवर, त्याला काय म्हणतात, दांडीचा बोखारू. जे दांडीला पालखीला झाकण्याचं जे कवर, आता जसं गाडी झाकण्याचं कवर, त्याच्याकरता झाकतो ना आपण, खराब होऊ नये, क्रॅचेस पडू नये, आपल्यासाठी करतो हे आपण. हे कोणासाठी करतो, आणि हे जे लोक करतात हे कोणासाठी करतात, हा फक्त दोघांमध्ये हा फरक आहे. आपण करतो हे सुनिश्चित करतो आहे, आणि हे जे भक्तिजन करत होते हे सर्व देवासाठी करत होते. म्हणून दांडीचा बोखारू म्हणजे त्या पालखीचं कवर, त्याला सुद्धा गोविंद प्रभू बाबाचा संबंध
झाडा आणि ते सुद्धा आपल्याला वंदनीय आहे. हे कशाकरता सांगताय सगळ्या वस्तू आपल्यापर्यंत वंदन करण्यासाठी आलेल्या आहेत. प्रसाद सेवेमध्ये या वस्तूचा उल्लेख आहे आणि या वस्तूला प्रत्यक्ष दोन्ही अवताराच्या पैकी कोणत्या तरी एका अवताराचा संबंध झालेला आहे आणि ते संबंध झालेल्या प्रसन्नतेचा चित आपल्या पंथात वंदनीय आहे. म्हणून दांडियेचा बोकारू, बोकारू म्हणजे कवळ, पोसादी हे बोकारू म्हणजे कवळ कशाचं होतं? चामड्याचं. आपण काय शिकतो? चर्मांत. हे लक्षात ठेवा. चर्माच होतं. चर्म म्हणजे खूप मुलायम चर्म. आपण आता प्लॅस्टिकचं कवर टाकतो. हवा आली काही कदा करा नाही तर पाणी आलं की अर्ध पाणी त्याच्यात ओसून. भौतिक काळ आला. भौतिक काळात सुधारणा आल्या तितकं बिघडलं, तितका बिघडला येतो. म्हणून त्या जुन्या वस्तू, ते जुने लोक, ते जुनी परंपरा होती. ही परंपरा अतिशय महत्वाची जोपासण्याची आपल्याला अत्यंत गरज आहे. की असं समजायचं नाही की आपण खूप पुढे होतो. नाही तर आपण म्हणतो नाही पूर्वीच्या काळात लोक असेच होते. पूर्वीच्या काळात जेवढे लोक होते आम्ही काय झालो? हुशार. एका सुनबाईनी, सुनबाई होती. ती सासूबाई हमेशा मुलाला सांगायची, मुलगा काय ऐकत नव्हता. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काय झालं की तो बाईचा ऐकायला लागला. तेव्हा ती सुनबाई म्हणजे पहा, तुम्ही म्हणतात सुनबाई आल्यानंतर हा माझा मुलगा लई शहाणा आला, मुलगा शहाणा आला. पहा तुम्ही येळा करून ठेवला होता, मी शहाणा. अशी कंडिशन झाली. म्हणजे सुधारलं का? भौतिकता सुधारली का बिघडली? त्याच्या माध्यमातून पूर्वीच्या ज्या अतिशय वस्तू दुर्मिळ होत्या, त्या वस्तू जर अतिशय सुंदर होत्या, त्या झाकण्याच्या पद्धती अतिशय सुंदर होत्या. म्हणून ओसाडी चर्माच्या याच्यापासून बनवलेला ओसाडी. ओसाडी म्हणजे जसं पळवी राहायची, गोविंदपूर गावात मुक्काम राहायचा किंवा या गावात त्या गावाला जायचे. मग कधी कधी काय व्हायचं, पळवीला मुक्काम राहायचा. मग पावसाळ्याच्या दिवसात ते ओसाळ यायचा पाण्याचा आणि पाण्याचा ओसाळा आला की श्री प्रभू बाबाच्या अंगावर पुढे. आताही काय करतात, ओसाळेचा म्हणून प्लॅस्टिकचा कागद लावतात. त्या काळात ओसाळ सुद्धा चर्मात, श्री प्रभू बाबासाठी चर्माचं ओसाळ लावायचे की गोविंद प्रभू बाबाजवळ ओसाळ म्हणजे आड. त्या आडच्या माध्यमातून पावसाळा असो, हिवाळा असो का उन्हाळा असो, तिन्ही ऋतूमध्ये चालतं. ते थंडी जास्त वागली तरी आपण त्याचा उपयोग करतो. तशी ओसाड चर्मातून असलेलं ओसाड, चर्मात असलेलं ते बनवलेलं ओसाड ते प्रत्येक ठिकाणी लावायचे. म्हणजे राजमठातच लावायचे असं नाही. कारण गोविंद प्रभू बाबा दररोज कुठं तरी काय करायचे, एका ठिकाणी कधी बसले नाही. एका ठिकाणी श्री प्रभू बाबा कधीच बसले नाही. जीवनामध्ये श्री प्रभू बाबा एका ठिकाणी बसले नाही. या गावात त्या गावात, त्या गावात त्या गावात. आणि भक्तिजन आहे पालखी धरणारे. आपण किती दिवस धरली असती पालखी? काही धरले नसते. परंतु पूर्वीच्या काळात लोकही धंद्यपुष्ट होते. सगळ्या वस्तूही चांगल्या होत्या, खाणं पिणंही चांगलं होतं. त्यामुळं त्यांना जे वस्तू श्री प्रभू बाबा शेवटी परमेश्वर होते, पण घेऊन चालणार नो. शेवटी विचार करा, शेवटी मानवाचा शरीर परमेश्वराने स्वीकार केलेला, त्याला वजन असणारच. पण प्रत्येक वेळेस परमेश्वर हलके होणार आहे? नाही होणार. एखाद्या वेळेस चमत्कार करतील, पण दरवेळेस नाही करणार. म्हणून हे श्री प्रभू बाबाला खांद्यावर न्यायचं काम, पालखीच्या न्यायचं काम आमचे भक्तिजन करायचे. त्याच्या सोबतच ओसाडी हे सुद्धा सोबत सर्व श्री प्रभू बाबाच्या संरक्षणासाठी असलेल्या वस्तू सर्व काय करायचे,
सोबत वापरायचे, सोबत न्यायचे, म्हणून ते कोसाडी चर्माचे होते. पाखाल पाणी भरायचं पूर्वीच्या काळात होत. चांबल्याचं राहायचं, त्याच्यात पाणी भरायचं आणि हेल्याच्या किंवा कोणाच्या अंगावर ठेवायचं आणि या कुठे पाणी द्यायचं. याला पाखाल म्हणतात. आणि गोविंद गावाच्या संबंधाने पाखाल पवित्र राहिलं. उदाहरण देतात स्वामीजी गोविंद प्रभू बाबा रुद्रपूरला वास्तव्य करत असतात. त्यांची एक विशेषता, कोणी मनामध्ये आठव करावा की त्या ठिकाणी श्री प्रभू बाबा. खूप महत्वाचा हे, कोणी आठव केला की त्या ठिकाणी श्री प्रभू बाबा. एक बाई होती, तिला छोटा मुलगा होता, तिला पाणी आणायचं होतं. आता लहान पोराला घेऊन पाणी आणू शकत नाही, मग तिने अंतःकरणात आठवण केली. काय आठवण केली की राहुल जर आले या ठिकाणी आणि माझ्या मुलाला सांभाळलं तर मी कशात नाही, फक्त आठवण करत परमेश्वर. राहुल तिथं नाव घेतलं, राहुल त्या ठिकाणी आलं. तिने त्या मुलाला गोविंद प्रभू बाबाच्या ताब्यात दिलं पाण्याला. आता आपल्यासारखं नाही की बटन दाबलं की टाकीत पाणी, टाकी भरली की अलार्म वाजतो, अरे टाकी. तसं तर काय आता नाही. आपण सर्व त्याच्याने काय झालं, खूप प्रक्रिया होऊन गेल्या. पाणी फक्त भरावं लागत नाही, बटन दाबावं लागतं, पाय काम करत. शरीराच्या हालचाली कमी होऊन गेल्या, म्हणून प्रत्येक शरीरातला अवयव आपला काय याला बसायला खुर्ची लागते, गुडघा काम करत नाही. याला काय कारण आहे की आपला ज्या शरीराच्या हालचाली त्या एकदम कमी होऊन गेल्या आणि त्या काळातलं पाणी कुठून तरी लांब आणावं लागत असेल, म्हणून त्या बाईने गळडी काय ते पाणी घेतलं, भांडं घेतलं, पाणी भरायला गेली. श्री प्रभू बाबाचं काम तुम्हाला माहित आहे, चंचल होतं. थोडा वेळ खेळवलं. आता तिला लागला उशीर. श्री प्रभू बाबाची प्रवृत्ती बघली. श्री प्रभू बाबांनी त्या मुलाला धरलं आणि त्याच्यावर पाखाल, ही जी पाण्याची पाखाल राहते ती टाकून दे. पाखालचं वर्णन आलं म्हणून पाखालचं हे सांगण्याची गिळा गरज आहे. पाखाल टाकून दिलं, चालले गेले. बाई पाणी घेऊन आली, पोरगा काही. गावातल्या सगळ्या बाया जमा झाल्या. काय आलं का पोरगा? म्हणजे कस काय कुठं होता? म्हणे मी राहुल होता. मग आता तेल ओटायला बाया जास्त का मिळा, कधी चांगला सल्ला देणार, अजिबात सल्ला चांगला दे. अरे तू त्या येड्या विषया राहुलाला पोरगा देऊन टाकला, तर त्यांनी कुठं व्हिडिओ टाकून दिला, भेटून गेला. म्हणजे झालं का नाही? तिची जी मानसिकता होती ती अधिक भंग झालेली होती. त्याच्यात बाकीच्या बायांनी काय केलं, जास्त भंग करून टाकलं. असं चरित्रात उल्लेख आहे, तुम्हाला गंमत वाटेल. बाकीच्या बायांनी असं भरून दिलं तिला. आता त्या बाईला किती टेन्शन आलं असावं की आपला पोरगा गेला, आपला पोरगा काही सापडत नाही, आपला पोरगा कुठे गेला काही कळत नाही. अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून त्या बाई चिंतित झाली, घरात बसली, काही मन लागणार, कशा काय करावं काय. ते पाखाल हल्लं तर पोरगा स्वस्ततेने खेळत होता. देवानी सांभाळलेला पोरगा आहे तो कुठे जाणार. पण आपलं मन खूप कमकुवत आहे आणि मन कमकुवत असल्याने त्याच्यात आग टाकणारे अतिशय कमकुवत आहेत. त्याच्यामुळे जास्त कमकुवत होऊन गेलं. ते पाखाल हारायला लागलं. तिथं गेलो, वा पाखाल उचललं. मुलगा अत्यंत सुंदर त्याने हातपायाने खेळतो. मग काय म्हणते,
राहुल माय, म्हणजे स्वतः वर चांगलं झालं की राहुल माय, राहुल बा, स्वतः जर कोणी काही बिलगून गेलं की राहुल, तशी जीवाची स्थिती आहे. बरोबर आहे ना? अशी जीवाची स्थिती आहे. म्हणून हा पाखाल, त्या पाखाला गोविंद प्रभू बाबाचा संबंध झाला. ते तिला सांगण्याचं काय, त्या पाखाला गोविंद प्रभू बाबाचा संबंध झाला आणि संबंध झाल्यामुळे तो मानवा पंथात कुठेतरी वर्णनीय आला, म्हणून ते पाखाल. पुढे पोहरा, पाणी काढण्याचं चांबड्याचं भांड. आता बादली जाते. कधी कधी मधल्या काळात, आताच्या काळात 2, 4, 20, 25, 30 वर्षापूर्वीच्या काळात टायराची बादली राहायची. कधी कधी पाहिल्याच नसून टायर आपण चाकाचं, त्या चाकाच्या टायराची बी बादली राहायची. तयार करायचे, विहिरीतून पाणी काढायचं. तसं हे चांबड्याचं बनवलेली पोहरा. तो पोहरा गोविंद प्रभू बाबाच्या संबंधाने पवित्र झाला. त्या पोहऱ्याला गोविंद प्रभू बाबाचा संबंध झाला आणि संबंध झाल्यामुळं तो वंदनीय झाला. त्याचं स्वामींनी पाणी पिलं. तो पोहरा हाही चर्माचा, जेवढ्याही वस्तू याच्यामध्ये येत आहे त्या कशाच्या आहे, चर्माचे. हे लक्षात ठेवायचं. जो विषय चालू आहे त्या विषयामध्ये ज्या काही वस्तू येतात आहे त्या त्याच विषयाच्या असतील, त्याच्यामध्ये दुसऱ्या विषयाची वस्तू जाणार नाही. हे प्रसाद सेवा करणाऱ्यांनी आपल्या समोर सुंदररित्याने प्रत्येक विषयाचं वेगवेगळं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, भेसळ केलेलं नाही. तरी बी आपण पाठ करू शकत नाही, तो भाग आपला झाला. पण प्रत्येक याच्यात वेगवेगळं चर्माचं, तर त्या ठिकाणी सर्व चर्माचं देईल. पुढे कापूरचा करवटा. गोविंद प्रभू बाबाच्या काळात असलेला कापूस, करवता आणि पोळ, त्याच्यामध्ये फरक आहे. करवता म्हणजे आताच्या दृष्टीत आपली 20 लिटरची कॅन राहते ना, जार म्हणतो त्याला आपण, त्या पद्धतीत याला काय म्हणतात, करवता. त्याला नळ राहायचा. त्या करवत्याला बी काय राहायचा, नळ राहायचा. आणि त्याला तो नळ लोखंडाचा राहायचा आणि वरचं धरायचं सुद्धा लोखंडाचं राहायचं. बाकीचं कशाचं राहायचं, चर्माचं. हा कापूरचा करवता जेव्हा लोहाचा संबंध येईल तेव्हा सुद्धा येणार. आता तर आला झाला, जेव्हा लोहाचा संबंध येईल तेव्हा सुद्धा कापूरचा करवता येणार. तर या कापूरच्या करवत्याला प्रत्यक्ष श्री प्रभू बाबाचा दररोजचा संबंध झालेला आहे. म्हणून हा कापूरचा करवता. करवता म्हणजे थोडक्यात आताच्या पद्धतीत चांबड्याचा जाळ, त्याला धरायची लोखंडाची, नळ लोखंडाचा. काय करायचा कापूस, हा करवता पाण्याने भरायचा, राजमठाच्या बाहेर तसं ठेवून घ्यायचा. गोविंद प्रभू बाबा फिरून पारून घ्यायचे. मग फिरून पारून आल्यावर तहान लावायची आणि त्या करवत्याकडे पाहिजे. मग कोणीतरी पाणी द्यायचं. नाही तर कधी कधी काय करायचे, यायचे कड बसायचे, तो नळ फिरवायचे, तोंड लावायचे. तो नळ फिरवायचे आणि तोंडात द्यायचे. कधी कधी पाय लंबे करायचे आणि मग पाणी प्यायचे. म्हणजे त्यांना जशी प्रवृत्ती असेल तशा माध्यमातून गोविंद प्रभू बाबा त्या कापूरच्या करवत्यातलं, म्हणजे त्या जार मधलं पाणी श्री प्रभू साठी दररोज लोक काय करायचे, भक्तिजन फेकून द्यायचे, दररोज नवे भरायचे. दररोज श्री प्रभू बाबा त्याचा काय करायचे, वापर करायचे. श्री प्रभू बाबाचा त्या करवट्याला दररोज संबंध व्हायचा. कधी कधी श्री प्रभू बाबा काय करायचे, तिथे करवटा ठेवलेला राहायचा उंचावर, खाली कॉक चालू करायचे, ओंजळ धरायचे आणि ओंजळनी पाणी प्यायचे. म्हणजे त्या वस्तूमध्ये किती मोठं सामर्थ्य, त्या वस्तूमध्ये किती प्रसन्नता आहे की जिथं राहुल्याचा संबंध होतो, तो कापूरचा करवत.
हे सगळ्या चर्माच्या वस्तू आहेत. चांबल्याच्या वस्तूला पूर्वी लोक पाणी पित होते 800 वर्षापूर्वी. आता तुम्ही चांबल्याला तुच्छ समजतात, म्हणजे चांबल्यातलं पाणी पित नाही तुम्ही, शी म्हणतात. पूर्वीचे आमच्या स्वामींपासून सगळे चांबल्यातलं पाणी पित होते. आता तुम्ही प्लॅस्टिकच्या फायबरच्या खराब ग्लासात पाणी पिता. तर मी स्वतःला समज चांगलं समज. ज्या लग्नातल्या दिशा राहतात त्या कितीतरी प्रकारच्या गंध्या राहतात, तशाच घेतात. मग तिथं एक कागद राहतो, त्याला कोणता पेपर होता? त्या पेपरच्या माध्यमातून ते पुसतात. म्हणजे तो पेपर इतका पवित्र झाला तुमचा की तो प्लास्टिकला काय करतो. म्हणजे पूर्वीचे लोक जे चर्मामध्ये पाणी पित होते ना, ते पाणी अतिशय उत्तम होतं. पण आता आपला काळ सर्व आधुनिकतेकडून भौतिककडे चाललेला आहे, चालीकडे चाललेला आहे. म्हणून पूर्वीच्या काळातलं गोविंद प्रभू बाबा कर्मतातलं पाणी पित होत. सागर पाण्याची पिशवी, उपान्न चप्पल घालण्याचं, चप्पल चांगल्याचं, हे सर्व मुख्य करून, हे सर्व मुख्य वस्तू करून जितक्या चर्माशी संबंध झाला ते तुझ्याशी माझे दंडवत प्रणाम. म्हणून कदाचित प्रसाद सेवा वाटत असताना आपल्याला वाटेल की चर्माचं पाणी पितो, की आपल्या मनात विकल्प येईल. हा विकल्प येऊ द्यायचा नाही, कारण आपण त्याच्यापेक्षा घाण प्रकारच्या विकल्पाने जगतो आहे. बाबा दोन शंका आहेत. बरं ठीक आहे. कोणी काही म्हटलं की त्याला मी खरं बोलतोय असं सांगायसाठी मी श्री चक्रधर स्वामींची शपथ घेऊन सांगते असं म्हटलं तर चालतं की दोष लागतो की मी खरं बोलते किंवा मी दत्तात्रय प्रभू. आता देवानी सांगितलं आण घ्यायची, त्याच्यामुळे काही शपथ घ्यायचं कामच नाही. तुला सांगू वाटलं प्रांजलतेने तू सांगू शकतो. जे सांगायचं ते प्रांजल सांगायचं, पुढच्याने ऐकायचं. बाकी तुम्ही कितीही अवताराची शपथ घेऊन सांगितलं, पुढच्याला खरं भाषेल हे सांगता येईल. त्याच्यामुळे ते शपथ घेतात, त्याच्या देवाला कशाला संत करतात. नाही ते म्हणे भाऊची बहिणीची वडिलांची घेतली तर पुढच्याला खरं वाटत नाही म्हणून देवाची बी घेतल्यावर खोटं बोलतात लोक. कोण मी तर आमच्या देवाविशेषावर हात ठेवून लोक खोटं बोलतात. भगवद्गीतेवर हात ठेवून कोर्टामध्ये सरळ सरळ काय बोलतात, खोटं बोलतात ना, आणि खोट्याचाच विजय होतो. त्याच्यावर लिहिलेलं राहतं सत्यमय त्याच्यात पाहिजे होतं अर्थमय जयते, असं पाहिजे होतं. सर्व कशावर चालतं. म्हणून ते काय शपथ घ्यायची. कदाचित कोणी म्हटलं मी कितीही खरंच सांगते बाबा, तू जे सांगते की आम्हाला, पण देवाची शपथ मात्र काही घेऊ नको. का या देवाला संकटात टाकतो. आमचं असं प्रामाणिक मत आहे. हे आपण काय करायचे त्यांचं मग सांगायचं. तुला पटलं तर ठीक, नाही पटलं तर दंड. दुसरी शंका, आपण प्रसाद करतो, बरेच लोक प्रसादावर असं 3 वेळा डोकं टेकवतात. आपण म्हणतो एकच वेळा टेकवायला पाहिजे की 3 वेळा डोकं टेकवायला. हा प्रश्न बरोबर आहे. आता प्रकार काय, नागदेव आचार्यांच्या दत्तचे आचार्य तेव्हा वस्त्र होते, ते वस्त्र पूर्ण राहायचे. प्रसादात पूर्ण वस्त्र राहायचे. परंतु भाऊबंदी तुम्हाला माहित आहे, दैवराटीची भाऊबंदी असो का कर्मराटीची भाऊबंदी असो, त्याचे विभाग झाले. विभाग झाल्यानंतर त्याचे तुकडे झाले. मग प्रसादात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे तुकडे राहतात, आहे का नाही. मग आता एकच वस्त्राचे तुकडे आहे का, हे काही आपल्याला माहित. त्यामुळं अल्लग पहिला दुसरा तिसरा टेकवायला काही हरकत नाही. ते
वस्त्र वेगवेगळे आहे, म्हणून जर वस्त्र एकच असलं तर एकदाच टेकवलं तर काही हरकत नाही. पण मग हळूच. अरे बापा, हळू म्हणजे टेकवलं का नाही टेकवलं असं पाहिजे, नाही तर सर्व असा दुबऱ्यात टेकवतात तिथं ते अविधीच आहे. बिलकुल टेकवणं कसं कोमल कसं पाहिजे, कोमल मुलायम, सर्व वंदन करताना सर्व असं मुलायम पाहिजे. बाबा तिसरी शंका, नागदेवाचार्य सर्वप्रथम जेव्हा स्वामींसोबत भेट झालेली नव्हती तेव्हा सप्तव्यसन नागदेवाचार्यांना होत. त्यांनी अशी कोणती कणव जोडली होती की त्यांना स्वामींचं दर्शन झालं, भेट झाली, स्वामींची सेवा घडली आणि स्वामींनी पुढे त्यांना त्यांच्या खांद्यावर टाकली, त्यांना पहिलं आचार्य पद मिळालं. काय त्यांनी जोड तोडलेली होती? नागदेव आचार्य आता त्यांची जोड काय होती हे मालवा पंथानुसार बोलल्या तर ती फक्त जीवदेवता भजनीय होती. जीवदेवता भजनीय होती म्हणजे त्यामुळं त्यांचा जो अधिकार आहे तो अधिकार माईन भट्ट महादायसा त्यांच्यापेक्षा काही चांगला नव्हता. परंतु त्यांचा पूर्वीच्या काळामध्ये ज्ञान होऊन सुद्धा दवडलेलं असावं, परंतु परमार्गाच्या संरक्षणाला कामी आलेला असावं. हे ज्ञान झालेलं होतं असावं, पण ज्ञानानुसार ते भंग झालेलं होतं, त्याला प्रमादी होतं, पण त्यानंतर परमार्गाचं संरक्षण केलेलं असावं. म्हणजे कर्मराती तो काही संन्यासी नव्हता, पूर्वीच्या मागच्या संस्कृतीतली गोष्ट सांग. त्यामुळं काय झालं की मार्गाचं संरक्षण त्याच्याकडून घडलं असावं आणि तो अधिकार उदयाला आला, परंतु त्यांनी या युगात आता जीव देवता भजनीय त्या ठिकाणी असा अधिकार घडवला भजनाचा. आता विचार करा, स्वामींच्या संविधानात ते आले म्हणजे व्यसनी होते, म्हणजे त्यांचं जे कर्म होतं, त्यांना जे मिळालेलं कर्म होतं मनुष्यरूप कर्म, ते तशा प्रकारचं होतं की त्याच्यामध्ये वाईट व्यसन असावे, जसं हरिपाळासारखं खेळायचं तशा प्रकारचे सप्तव्यसन असावे, असे व्यसन असेल. पण मागचा परमार्गाचा संरक्षणाचा अधिकार आला. दुसरी गोष्ट भूत भजनाधिकार, जीवाच्या ज्ञानी भक्ताच्या घडी भजनी घडावा तो घडला नाही, तो जीव तरता भजनाच्या घडी घडला कोरडे निघून. त्याच्यामुळे काय झालं की ते पंथात आले, म्हणून त्यांना देवाची ओळख व्हायला किती भेटी लागल्या? 7 भेटी लागल्या. 6व्या भेटीमध्ये बोलत झाला, 7व्या भेटीमध्ये अनुसरण. परंतु त्यांनाच का योग्य, त्यांचा अधिकार नसताना सुद्धा, कोणताही अधिकार नसताना प्रत्येक गोष्ट देवानी स्वतः घडवली, स्वतः मरवली, त्यांना योग्य केलं. आणि योग्य याच्याकरता केलं की परमार्गाची धुरा सांभाळणाऱ्याची ताकद जेवढे स्वामींच्या सन्निधानी होते जेवढे होते, माईंभट्ट विद्वान असतील, महादायसा विद्वान असेल आणि कोणी असेल, पण हे परमार्ग पुढे चालू शकतील. कारण परमार्ग चालवायला परमार्गाचा आधारस्तंभाची गरज राहते, त्याला परमार्गाचा योग यावा लागतो आणि त्याचा अधिकार लागतो, तेव्हा त्याच्याकडे मार्गमंडळी जमा होते. असा अधिकार त्या काळात फक्त कोणाचा होता? नामदेवाचा होता. म्हणजे घडून घेतला होता नव्हता, पण प्रत्येक गोष्ट नागदेवाकडून त्यांनी काय केलं? ताववलं, पिटवलं. त्याच्यापासून प्रत्येक कर्म त्यांचं जे जे पुढे आड येणार ते स्वामींच्या सन्निधानी स्वामींनी स्वतः नासलं. आता हे चौरी मार्ग हो, हेच काय त्यांचा एक अनाधिकार होता. वानदेश आजची घडी धरुणी तुकतेची होते,
ते थोडी घडीने म्हणजे वानरेशाचा अधिकार आणि काही वाईट होता. तो म्हणे स्वामी म्हणतात आणि गुरु असते तर पिंपळाला वाजून मोकळा केला असता, असा खरा अधिकार होता. परंतु स्वामींना ती परंपरा ज्ञानाची चालवणारा फक्त नागदेवच एक होता, कारण त्यांनी मागे कर्मार्गाला आधारच दिलेला होता. कर्मरातेमध्ये तो आधार या ठिकाणी उपयोगी आला आणि त्याच्या माध्यमातून देवानी त्याचे सर्व अडथळे जे असतील कर्मरूप, ते कर्मरूप अडथळे स्वामींनी स्वतः नष्ट केले आणि त्याच्याकडून तशा क्रिया करून घेतल्या आणि त्यांना परमार्गाचं आधारस्तंभ केलं. ठीक आहे.